नमस्कार बाळांनो, कसे आहात? वारकरी चॅनलवर सगळ्यांनी स्वागत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. आज मी झाडं लावायला बसले. त्याला मी मंडण दापोलीला जाणार होतो, पण नाही जायला जमलं. म्हणून आम्ही इथे जवळच नर्सरी आहे पालघरला, तिथे गेलो होतो. कारण पाऊस पण खूप होता, तर मग नाही जमलं जायला. पालघरच्या नर्सरीत गेलो, तिथून भरपूर झाडं आणले. मी चहापत्ती आता लावते. मी चहापत्ती आणले, तसे काजू, आंबा, नारळ वगैरे आणले. पण टप्प्याटप्प्याने लावायचे. ते शेतामध्ये लावायचे आणि दारामध्ये लावायचे. पहिला मी मोगरा कटिंग केला आहे. दारामध्ये मी मोगरा होता, तो कटिंग केला. गुलाब कटिंग केलं आहे. आता मी कसं लावायचं ते तुम्हाला दाखवते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला नर्सरीतून आणायला जमत नाहीत, त्यामुळे आपल्याला झाडं वाढलेली आहेत ना भरपूर, त्याच्यात फांद्या कापल्या आहेत मी, आणि त्या मी इथे लावणार आहे. हे बघ, फांद्या कापलेल्या आहेत दारातल्या. थोडीशी साईडला कटिंग करून घेणार. आणि माझ्यात ॲलोवेरा आहे, ॲलोवेराच्या आतमध्ये टाकून रोप लावायचं. खताची मातीवर सगळी तयार करून घेतलेली आहे मी. ह्याच्यामध्ये माती आहे, शेणखत आहे, पुन्हा थोडंसं मी कलिंगडचं खत होतं माझ्याकडे, ते टाकले. आणि थोडीशी आपल्याला पठाणी पावडर टाकावी लागते, मुंग्यावर पकडून येईल ना, म्हणून पठाणी पावडर टाकावी लागते, त्यामुळे मुंग्या नाही पकडत. तर ही माझी टेक्निक आहे. आता मी ही रोपं गुलाबाची काढले, कटिंग केले, आणि मी ह्या कुंडीमध्ये ऑनलाईन मागवलेत कुंड्या, त्याच्यात मी लावते. नवीन नवीन झाडं आणण्यापेक्षा आहेत तीच कटिंग करून त्याची गुलाबं लावायची. हे बघा, असं मी ॲलोवेरामध्ये लावलं आहे. एका ठिकाणी 2 लावते. गुलाबाला काटे असतात ना, 2 टाकते याच्यामध्ये. आणि मी इथे 2 अजून एक लावणार आहे, इथे एक लावते. अजून 2 लावते. एका वेळेला 4 कुंड्या पण वाजतात ना आपल्या. मी छोटे छोटे गुलाबाची कटिंग केली. मोगरा पण केला आहे कटिंग, पण पहिलं गुलाब ह्या कुंडीमध्ये लावून घेते. ॲलोवेरा आहे ना, याच्यामध्ये असं आतमध्ये टाकायचं आणि नंतर रोप लावायचं. एका कुंडीमध्ये हे 4 रोपं लावते. पूर्ण आतमध्ये जागा करायची. ॲलोवेराला जाऊन मूळसुद्धा हे आतमध्ये जायला पाहिजे ना. अजून याच्यावरती शेणखत वगैरे टाकणार. थोडं थोडं टाकायचं शेणखत. तसं टाकून दिलं तर नेहमी टाकायची गरज नाही. फक्त पठाणी पावडर थोडीशी कधी कधी टाकायची, कारण मुंग्या वगैरे होत नाहीत. मुंग्यामुळे झाडं मरण्याची भीती असते ना. एक कुंडी मी लावली. थोडंसं पाणी सोडून ओढलं. आता काय पावसाळी दिवस आहेत ना, त्यामुळे पाणी मिळतं भरपूर. पण आता नवीन कुंडीत लावल्यामुळे थोडंसं पाणी घालावं लागतं. अजून माझ्याकडे मोगऱ्याची रोपं आहेत, गुलाबाची आहेत, कुंड्यासुद्धा आहेत, फक्त माती आणायची शेतामधून. त्याच्यामध्ये मी चहापत्ती लावते. अजून
अजून आहेत माझ्याकडे गुलाबाची रोपं, पण दुसऱ्या कुंडीमध्ये नंतर लावणार. ही बघा चहापत्ती आणलेली आहे ना, त्याच्यात टाकते. ही सुद्धा काल नर्सरीमधून आणलेली आहे. चहा मसाल्याची गरज असते ना आपल्याला, स्वतःकडे असलेल्या लोकांकडे प्रत्येक मागण्यापेक्षा आपल्याकडे असलेलं बरं ना. 2-4 मी शेतामध्ये लावलेले आहेत. इथे लावते. आतमध्ये खत वगैरे सगळं टाकलेलं आहे. आज पाऊस थांबलाय, काल भरपूर पाऊस होता. मी नर्सरीत गेलेला व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. तिथूनच हे चहापत्तीचं रोप आणले. कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. अजून मला लावायचे आहे, त्यावेळी पुन्हा व्हिडिओ करेन. आता मी एक भरपूर माती टाकून ही कुंडी एक चहापत्ती तयार करणार. हे बघा, आज मी 3 रोपं लावले. ही चहापत्ती आहे, ही छान उगवल्यावर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.